बिलकुल नाही होणार. मी तुला हल्ला नाही. शांत पद्धतीने करा. लोकशाही नाही, तो हुकुमशाही नाही, लोकशाही आहे. अहिल्यानगरमध्ये या घडीची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर आत्महत्येचा इशारा दिल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दत्ता पानसरे यांच्या उमेदवारी माघारीसाठी एका सूचकाच्या नावाचे अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र माझी उमेदवारी घेण्यासाठी वापरण्यात आलेली सूचकाची सही पूर्णपणे बनावट आहे, असा गंभीर आरोप पानसरे यांनी केलाय. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अन्यथा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांसमोरच जीव संपवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. या गंभीर आरोपांमुळे निवडणूक कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची धावपळ सुरू आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अर्ज पुढे माझा उमेदवारी अर्ज मी स्वतः आल्याशिवाय सूचकामार्फत घेऊ नये. कुठल्याही प्रकारचे माघारीच्या अर्जावर मी सही केलेली नाही. मी माझ्या आई वडिलांना स्मरून सांगतो, सर्व नगरसेवक मतदारांना स्मरून सांगतो, हे माझी विड्रॉल हे डुप्लिकेट जर असेल, सही केलं असेल तर तो डुप्लिकेट असेल. माझी विड्रॉलवर सही नाही. जर चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी जर निवडणूक अधिकाऱ्याने काम केलं असेल तर मी आत्मदहन करणार आहे. हे माझा पणन महासंघाचा राजीनामा. त्यांना पणन महासंघ लागते ना, घ्या. हे पणन महासंघाचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, दादांचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने मला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेलं नाही आणि आज मी त्या खातर हे पणन महासंघाचा राजीनामा सुद्धा आपल्या मार्फत त्यांना पोच करत आहे. परंतु कुठल्याही पद्धतीनं ह्या 461 आणि 662 या मतदारांच्या मी अन्याय होऊ देणार नाही. माझा व्हॅलिड अर्ज करावाच लागल. विषय असा आहे, ऐका, तुमच्या सूचक आणि अनुमोदकांनी कोणाला प्राधिकृत केलं होतं का? बिलकुल केलेलं नाही. तुमच्या सूचकाने माघार घेतलेली आहे, तिथं अर्ज दिला बिलकुल केलेली नाही. मी सही केलेली नाही. मी प्राधिकृत कोणाला केलेलं नाही. तुमची भूमिका काय असणार? दुसरी भूमिका, दुसऱ्या आताच्या याच्यानंतरची भूमिका, ही तर माझा अर्ज व्हॅलिड झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. इथून माझं एक तर मी जाईल मंजूर करून, अन्यथा माझं धड जाईल.